सुलक्षणा मॅडम सुरू करा. हो ठीक आहे. चला तुमचं सगळ्यांना सोमवारी खूप खूप संपणार आहे ना मॅडम? हो हो, सोमवारी सांगते. हा ठीक आहे. करा हम्म. सुरू करा. हो. तर विहंगम टेक्नो होलिस्टिकला मंगल मॅडमला खूप खूप धन्यवाद. कारण की असे सुंदर प्रोग्राम घेऊन आणि सगळ्यांच्या उन्नतीसाठी जे महत्वाचे कार्य हे करतात आहे त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या ग्रुप एनर्जीला खूप धन्यवाद. पुस्तकाला आणि प्लिडियन मास्टर्सला पण खूप खूप धन्यवाद. तर आता आपण पुढचे नक्षत्र बघू. 16वं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र. याचं चिन्ह आहे विजयी कमान आणि कुंभाराचे चाक जे गोल असतं असं आपण बघतो ते. आणि देवता आहे इंद्र आणि अग्नी. त्यांची तुलना आहे किंवा वृश्चिक राशीमध्ये पण याचं हे असू शकतं प्रवेश चिन्ह. अजून एक त्यांनी दिलंय परत प्रवेशद्वार पण असतंय. स्वामी बृहस्पती आहे. कोणाचं तरी म्यूट अनम्यूट आहे का तुम्ही? केलं मी, अर्चना मॅडमचं होतं. हा ठीक आहे. हे जातक शक्तिमान, समृद्ध, सौंदर्यवान, बुद्धिमान, चांगले वक्ता पण असतात. प्रत्येक गोष्टी विजय प्राप्त करत असतात. चित्रकार म्हणजे क्रिएटिव्हिटी पण असते त्यांच्यामध्ये आणि औषधीशी जोडणारे कामं त्यांचे असतात. औषधी मेडिकल शॉप वगैरे असं असू शकतं. विशाखा म्हणजे अधिक जास्ती. आपण हे काल घेतलं नव्हतं ना हे. वृक्ष त्याचं सांगितलंय बोराचं झाड म्हणजे काट्यांचं झाड असतं ते. कंकत असं नाव दिलेलं आहे किंवा नागकेसर पण आहे. त्यांचे स्वभाव पण थोडे विचित्र असतात, परिश्रमी असतात, दृढ निश्चयी आणि हा आणि अजून त्यांनी सांगितलं की राधेची जी जन्मतिथी आहे ती या नक्षत्रावरती असल्याने विशाखा हे राधेची प्रिय सखी होती म्हणून हे नाव विशाखा असं दिलेलं आहे. तर हे लोक कधी कधी चुकीच्या पण मार्गावर भटकू शकतात. नंतर त्यांचं स्वास्थ्य असतं, ऍक्सिडेंट होऊ शकतात, श्वासाचे प्रॉब्लेम असतात, पाईल्स कमजोरी असते, स्किन आणि डायबिटीस, टीबी, गर्भाशयाचे प्रॉब्लेम, बरेच प्रॉब्लेम असू शकतात. आणि याचे तत्व अग्नितत्व आहे. तर विशाखा नक्षत्र आयोटा लिब्रा असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे आणि त्याची आकृती अशी आहे. त्याचबरोबर अनुराधा नक्षत्र आहे आता पुढचं. तर देवता मित्र म्हणजे सूर्य. सूर्यालाच आपण दुसरं नाव आहे मित्र. नंतर त्याचं जे आहे चिन्ह कमळ आणि विजयी कमान हे पण दोन्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. स्वामी शनी आहे. हे लोक आत्मविश्वासी, मेहनती, दृढनिश्चयी, दयाळू, करुणावान, कला संगीत क्षेत्र, साहित्यामध्ये, नाटकामध्ये या क्षेत्रांमध्ये ते कार्य करू शकतात. अनुशासन प्रिय असतात म्हणून जीवनात सफल होतात. दिखावटी नसतात म्हणजे शो ऑफ त्यांच्या जीवनामध्ये नसतो. आई वडिलांशी खूप चांगले संबंध असतात. मित्र नातेवाईकांशी निष्ठा ठेवणारे असतात. थोडा स्वभाव उग्र असतो. पुन्हा त्यांनी राधेशी याचा संबंध सांगितला कारण जनरली रास जी असते कोणती पण त्याच्यात एका 2-3 राशीमध्ये याचं डिवायडेशन होत असतं म्हणून त्यांनी इथे पण सांगितलंय. वृश्चिक राश आहे या लोकांची. राशी स्वामी मंगळ व शनी. तर हे दोघं एकमेकांचे वैरी असतात खरं म्हणजे. पण म्हणून मग त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष खूप आढळतो अशा लोकांच्या जीवनामध्ये. आणि त्यांना पोटाचे विकार असतात, गळ्याचे रोग असतात आणि लेडीजला मासिक पाळीचे. तत्व जलतत्व सांगितलंय, झाड बकुळ आहे, तारे 3 सांगितले. आता ऍक्च्युली कसं आहे की जितके नक्षत्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कलर पण सांगितलेले आहेत. त्याचे चरण तर मी तुम्हाला सांगितले साधारण 3-4 चरण असतात. नंतर त्यांना कोणता अंक सूट होतो हे सगळं सगळं खूप सारं दिलेलं असतं पण मी ते काही सगळं लिहित नाही बसली, शॉर्ट मध्ये घेतलं फक्त महत्वाचं. नंतर याला स्कॉर्पियन्स असं म्हणतात. जसं की प्लेडियन्स आहे तर हे नक्षत्र अनुराधा नक्षत्र स्कॉर्पियन्स लोकांचं आहे साधारण ती. ही अशी आकृती आहे त्याची. मॅडम तुमचं पण मला वाटतं हेच ना, वृश्चिक रास असेल तर मंगल मॅडमचं बहुतेक तेच आहे. थांबा, काय म्हणताय मला? म्हंटल स्कॉर्पियस तुमचंच आहे ना नक्षत्र? हो. नाही नाही, कसं असतं तुम्हाला सगळ्यांना सांगते. हं. मला एक मेसेज चाललं होतं एका मॅडमना, आता दोनदा तीनदा त्यांना विचारलं की तुम्ही अच्छा. शिबिराला येणार आहात, पेंडुलम करा पेंडुलम करा.
दोन्ही वेळेला एक उत्तर नाही, दोन नाही ना, आता मला मेसेज आलाय, मला वेबसाईट वरचा पेंडुलम करायचा, असं होतं बघा. उद्या पेंडुलम कोर्सची फी वाढतीये बरं का, लक्षात घ्या. हम्म. 700ची 1000 होतीये. तर आज करायचं असेल तर आजच डिसिजन घ्या. आणि हो. मग मला सगळं पाठवावं लागतं ना, चार्ट पाठवा, इन्स्ट्रक्शन्स हो. पाठवा. आता कसं बरोबर. असतं सगळ्यांनी लक्षात घ्या, आपण असं म्हणू शकत नाही की स्कॉर्पियन आहे का. हम्म. अशानुसार सनशाईन, सनशाईन लक्षात घ्या. हम्म. मॅडमनी नक्षत्र सांगितली, ती पण बघण्याचे प्रकार आहेत. प्रत्येक घरात आपल्या 12 घरांपैकी प्रत्येक घराचं नक्षत्र आहे. हो. लक्षात आहे, प्रत्येक पहिल्या घराचं नक्षत्र आपलं कुठलं, दुसऱ्या हो. घराचं, हे मी घेणार आहे डिटेल्स. हम्म. आणि एवढंच नाही तर तुमचं कुठल्या नक्षत्राशी कनेक्शन आहे नाही आहे हे पण काढू. पण आता हम्म. सध्या मॅडमनी छान सांगितलंय, रेकॉर्डिंग आहे. तर हो. तुमचं कसं बघायचं आता, स्कॉर्पिओ मला मॅडम उदाहरणार्थ विचारतात, तर माझं हम्म. सनशाईन स्कॉर्पिओ आहे. अच्छा. म्हणजे सनशाईन म्हणजे काय तर बघा, जनरली इंग्लिश राशी असतात, तर इंग्लिश पेपर मध्ये महिन्यानुसार आपली रास असते. हो. मग त्याच्यामध्ये काय येतंय बघा तुम्ही. तर हम्म. ती माझी मून साईन स्कॉर्पिओ आहे. म्हणजे आपलं जे हिंदू आहे, चंद्र हम्म. रास, चंद्र रास मराठीत चंद्र हो. कुठल्या घरात पडलाय तर तो माझा स्कॉर्पिओ आहे. अच्छा. आणि सनशाईन अक्वेरियस आहे. अच्छा. म्हणजे आपला बर्थ महिना असेल ना, बर्थ महिना, तर तो हम्म. सनशाईन दाखवतो. इंग्लिश पेपरमध्ये जे येतं ते सनशाईन असतं. हो. किंवा हो. कुठल्याही ऍस्ट्रॉलॉजरचं आपल्याला जर भविष्य बघायचं असेल, तर तो हम्म. ऍस्ट्रॉलॉजर कशाप्रमाणे सांगतो. जनरली आपण आता युट्यूब बघत असतो, तो ऍस्ट्रॉलॉजर मून साईननी सांगतो का सन साईननी सांगतो का हम्म. असेंडंटनी, आपण मराठीत लग्न म्हणतो, लग्न लग्न रास कुठली हम्म. आहे. माझी लग्न हम्म. रास मिथुन आहे. अच्छा. माझी सनशाईन अक्वेरियस आहे. आणि माझी मून साईन वृश्चिक आहे. तर आता हो. तुम्ही जे सांगताय नक्षत्र माझं, तसं बघितलं तर काय मराठी ह्याच्याप्रमाणे ज्येष्ठा नक्षत्रात जन्म आहे असं म्हटलेलं आहे. अच्छा. अच्छा. हम्म. ते पण स्कॉर्पिओच दिलेलं इथे ज्येष्ठ स्कॉर्पिओचा, हा, नक्षत्र. मग वृश्चिक राशीचं 3. आणि त्याच्यामध्ये चरण महत्वाचं आहे बरं का. आपल्या हो, सगळ्यात नक्षत्राचं महत्त्वाचं ते. चरणही आपल्याला माहिती पाहिजे. तर हो. प्रत्येक राशीला 2-3 नक्षत्र आहेत. मग ठीक आहे, मग वृश्चिक मी म्हटलं ना, आपलं हिंदू प्रमाणे मग वृश्चिक येते माझी चंद्र हम्म. राशीनुसार. आणि बरोबर. मग चंद्र राशी हा मनाचा कारक असतो, मग आपल्या मनाच्या रिलेटेड सगळं मूनशाईननी खरं ठरतं. आणि अच्छा. आपलं जे काही भविष्यकाळ किंवा आपण जे म्हणतो भाग्य, लक, हे मला वाटतं सनशाईननी. आणि असेंडंट कॅरेक्टरिस्टिक्स असतात आपल्या. हम्म. लग्न कुठलं आहे, लग्न रास. हम्म. हे 3 तर झालेच, पण आता सगळ्या घराप्रमाणे नक्षत्र आपल्याला, हा. ऍक्च्युअली ऍटलिस्ट 3 राशीचे तर नक्षत्र बघू. हो. आणि नंतर आपल्याला जायचंय कुठं ते पण बघू. कनेक्शन आपल्याला असेंड कुठं व्हायचं, हम्म. जायचंय कुठं, ते नक्षत्र वेगळंच येणार आहे. त्या नक्षत्राशी, त्या स्टारशी आपल्याला कनेक्शन करायचं, म्हणजे बरोबर. आपली भराभर ग्रोथ हम्म. होणार आहे स्पिरिच्युअल. ते एकदा तुम्ही घ्याल मॅडम सगळं व्यवस्थित ते मी सगळं. घेणार, मी कोर्सच लॉन्च करतेय आजच. हम्म. पिरामिड मध्ये हे मी मगाशीच सांगणार होते, ते सांगून घेते आता. सुरुवातीला हम्म. कमी लोक होते, आज पिरामिड मध्ये मी हे केलं प्रतिपदा. आणि पिरामिड मध्ये मी आज ठरवलं, पिरामिड मध्ये जे येईल तेवढंच मी प्लॅन करणार. मी बाकीचं फारसं काही प्लॅन करणार नाही. आणि आधी काही लिहिलं होतं ते थोडंफार असेल. अंजली मॅडम म्यूट करा ना. तर पिरॅमिड मध्ये मला एप्रिलचे कोर्स आले, कारण हम्म. मार्च पर्यंत आपल्याला संथ जायचंय, फोकस आपल्या चक्राध्यानावर करायचंय. आपलं हो. चक्राध्यान सुरू होते, मॅडमचं संपलं 17ला. 17 पहाटेपासूनच आपण चक्राध्यान जे सुरू करणार आहोत, फेब्रुवारी 17 फेब्रुवारी ते पार आपल्याला 11 एप्रिल पर्यंत चक्राध्यान करायचे, लक्षात घ्या. 5-5 दिवस एक एक चक्रा. त्यामुळे दुपारी काहीच ठेवलेलं नाही आपण. फेब्रुवारी हो. तर नाहीच नाहीये आणि मार्च पण काहीच नाही, असं माझं आहे. नाही तर मग सुचेता मॅडमचा तेवढा एक वेध घेऊन टाकू आपण एक आठवड्यावर, मग हम्म. तेवढा एक वेध होईल. म्हणजे फेब्रुवारी मार्च पूर्ण आपल्याला ध्यानावर फोकस करायचंय. आणि चक्रा ध्यान तुम्हाला माहितीये शक्तिशाली, पॉवरफुल आहे, रिझल्ट चांगले आहेत त्याचे. आणि आपल्याला हम्म. डीप मध्ये जायचंय आता चक्राच्या ह्याच्यात. आपण बॅलन्सिंग करतोय, क्लीन्स करतोय, पण बघताय तुम्ही ढासळते परत ते, खालीवर होतंय, खालीवर होतंय. तर आपली एक ऍव्हरेज जंप मारायची आहे आपल्याला. आणि
अलाइनमेंट पण व्यवस्थित झाली पाहिजे. या दृष्टीने आता हा चक्रा ध्यान आपण करणार आहोत 1-1.5 महिना. आणि मग हम्म. दुपारी आपलं आपलं सेल्फ ध्यान करायचंय तुम्ही. आणि चक्रामधनं जे काही शिकताय, प्रत्येक चक्राचे गुण काय, हे काय, त्याच्यात आपले काय काय बदल होत आहेत हे बघायचंय. म्हणून पेंडुलम कोर्स ही खूप महत्वाचा आहे. पेंडुलम डावसिंग घेतला शिकून की काय चक्रात बदल होते हे पण कळणार आहे आपल्याला. आणि त्याचाही एक सपोर्ट क्लिन्झिंग लॉक आणि सील करू शकतो आपण, ऑरा सील करू शकतो, प्रोटेक्ट करू हो. शकतो. आता अमृता मॅडमशी बोलणं झालं 2दा, पिरियड मध्येच फोन आला. तर हे लॉकिंग हम्म. फार महत्वाचं असतं आपलं. नाही तर मग आपण हम्म. डाऊन, आपण जरा कोणी घरी जरी आलं तरी आपलं स्टील होतात एनर्जी. मग हे लॉक हो तो. करणं आपण रोज जे करतोय ना आता, ते फार गरजेचं आहे. आता ऊर्जा खूप वाढत चालल्यात, आपल्याही वाढत चालल्यात. आपली जशी ऊर्जा वाढते तशी खेचून घ्यायची भीती जास्त होते. कारण जिथे ऊर्जा जास्त आहे, तिथून फ्लो होते ना ती. आणि हो. मग आपल्याला त्रास होतो. कारण हे बघा, आता आपली 50 ऊर्जा आहे आणि 2 व्यक्तींनी खेचली, 30 वाल्यांनी, तर हो. आपल्याला ड्रेनिंग होतं, मग आपल्याला वीक वाटतं, कस तरी होतं. आपण म्हणतो आजारी पडलो, तसं काही नसतं. ऍक्च्युली हे ऊर्जेचे खेळ आहेत. हे एकदा हम्म. लक्षात आलं ना, आणि हे पेंडुलम डाउसिंग मधनं खूप छान शिकायला मिळतंय आणि आपल्याला लॉक पण करायला येतंय, प्रोटेक्ट करायला हम्म. येतंय. या गोष्टी महत्वाच्या आहेत आता पुढे. म्हणून मग चक्रावर पूर्ण फोकस आहे मग एप्रिल पर्यंत. पण मग मार्च मध्ये फारसं काही नाही आपलं, हेच आहे चक्रा आणि सुचेता मॅडमचं. मग एप्रिल मध्ये मी पूर्ण फोकस आरोग्यावर आहे आपला परत. म्हणजे हो. शरीर शुद्धी ठेवणार आहे. शरीर शुद्धी. आणि माझं मी आता जे म्हटलं हे चक्राचं, माझा ऑनलाईन चक्रा जो मी लॉन्च करणार आहे, तो हम्म. एप्रिल मध्ये करणार आहे मी, फर्स्ट वीक मध्येच. म्हणजे चक्राचं ऑनलाईन पहाटेचं संपेपर्यंत अजून मी वेगळे 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 टेक्निक्स ऍडव्हान्स जे पिरामिड मध्ये झाले त्याच्याही उरलेले गोष्टी मी सगळ्या ऑनलाईन मध्ये घेणार आहेत. मग ज्यांनी पिरामिड मध्ये चक्रा 2 केलेले नाही ते पण करू शकतात, आणि ज्यांनी केलेलं आहे ते पण करू शकतात. वेगळ्या टेक्निक्स घ्यायचे. अच्छा. यामुळं काय होणार आहे, कुंडलिनी आणि चक्राचं एवढं परफेक्ट ज्ञान येणार आहे की त्याच्यानंतर आपण कुंडलिनी ध्यानच सुरू करायचं, एक वेगळा ग्रुप करायचा. आणि आज मला पिरामिड मध्ये हेच आलं की मी आता जे काही 50-60 साधक आहेत त्यांचं 1-to-1 बोलायचं. त्यांचं अच्छा. 1-to-1, तुमच्या जीवनात काय बदल झाले, काय काय तुम्ही इम्प्लिमेंट केलं, हे तुम्ही आधी सांगायचं. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, आता काय शिल्लक आहे, आता काय करायचंय, नेहमी काउन्सिलिंग मध्ये विचारतेच. पण पिरॅमिड मध्ये हे आलं, ह्याच्यानुसार वर्गीकरण करायचं साधकांचं, आणि कोणाला कुठल्या कोर्समध्ये घ्यायचं ते ठरवायचं. हो. ढोबळपणे मी एक साधारण करत असते. पण आता हे 2-3 कोर्स जे मी प्लॅन केलेत पुढचे, त्याच्यासाठी एकदम या 1-to-1 डिस्कशन मध्ये आपल्याला तिन्ही चारही ग्रुपचं कोर्सेसचं सिलेक्शन होणार आहे. आणि तुमचं एक वर्गीकरण तयार होणार आहे, स्लॉट्स तयार होणार आहेत. तर हे मला हो. पिरियड मधनं आलं. प्रोग्राम तर तुम्हाला माहितीच आहे मी काय घेणार आहे, पण हे सगळं मी आता उद्यापासून सुरूच करणार आहे. उद्या पहिली मी घेणार आहे, 4-5 लोक पिरामिड मध्येच घेणार आहे. एक झूमची लिंक देणार आहे, साधारण ग्रुपवर मेसेज टाकतेच, आणि झूमची लिंक देऊन तुम्ही 1-to-1 या. तुम्हाला जशी वेळ आहे, 11 पासून सुरू करेल. आणि मग 1-to-1 तुम्हाला वेळ असेल तसं मी घेईल. आणि एक 4-5 तरी उद्या घेऊन मी हे करणार आहे. आणि असं एक 4 ग्रुप तरी करायचे आहेत आपल्याला. कोर्स मधले पण मी सिलेक्शन तुम्हाला, कारण काय झालं, हे पेंडुलम डाउसिंग मध्ये ना बरोबर वगळले गेले जे ऊर्जावान नव्हते ते, आणि ते राहिले चुकून, त्याच्यामुळे खूप त्रास झाला. तर हायर हम्म. कोर्स, हायर नॉलेज अशाच लोकांना द्यायचं. एक वाईट कसं वाटतं माहिती का, आता एक मॅडम ज्या सोडून गेल्या ना, त्यांना मी सुंदर व्हॉइस क्लिप पाठवली की हे काही ऍक्टिव्हिटी नाही आहेत, ही स्वतःची ओव्हरऑल ग्रोथ आहे. चक्रा म्हणजे चक्रा क्लीन हो. बॅलन्स झालं तर सगळ्याच गोष्टी आयुष्यातल्या सुटणार आहेत. कारण सगळंच चक्रा रिलेटेड आहे. आपले गुण विशेष काय आहे, मनी प्रॉब्लेम, आपले रिलेशनशिप प्रॉब्लेम, आपले भीतीचे प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी चक्रांशी रिलेटेड. हे मी त्यांना खूप छान सांगितलं. तुम्ही असं समजू नका, एक 10 मिनिटाची प्रोसेस आहे, मॅडमनी सांगितली ती 21 दिवस करा. आणि एवढे 10 मिनिटं तुम्ही करणार नाही, ह्याला ऍक्टिव्हिटी म्हणतात, बाहेर पडताय. असं करू नका म्हटलं, तुम्ही असं करू नका. तुम्हाला आधीचं ज्ञान नाही माहिती ना, म्हणून तुम्ही हे असं म्हटलात आणि पटकन हो. फिट झालात. तुम्हाला मी घेणार नव्हते म्हटलं, पण अडचणी बघितल्या की मला पाघळायला होतं.
आणि एवढी क्लिप टाकल्यावर सुद्धा ओके पण नाही. ओके मी ट्राय करेल, काहीच नाही. हे मला खूप इन्सल्टिंग होतं. म्हणजे अमृता मॅडमनी काढलं ना स्पिरिच्युअल ग्रोथ आपल्याला कुठं ऑब्स्टेकल आहे, प्रश्न घेतलेत पेंडुलम मध्ये, लक्षात घ्या, प्रश्नांची उत्तरं हो. मिळतात तिथे. सगळ्यांनी लक्षात घ्या. तिथे माझं रिझेनमेंट आलेलं आहे. रिझेनमेंट म्हणजे नाराजी, जेवढं मी डिझर्विंग आहे तेवढं मला मिळत नाही. नेहमीच माझ्या आयुष्यात झालंच ना, कॉलेजमध्ये तेच झालं आणि इथेही तेच होतंय. मी एवढं हाय क्वालिटी देतीये आणि ते तुम्ही व्यवस्थित त्याची व्हॅल्यू समजत नाही. ही रिझनमेंट आहे, माझी नाराजी असते, ती नेहमी येतेच तुमच्याशी बोलताना. तर ह्या गोष्टी, प्रश्नांची उत्तरं तिथे मिळालीत आपल्याला पेंडुलमनी. कोणाची स्पिरिच्युअल ग्रोथ कशामुळे थांबली आहे, कुठले हम्म. क्रिस्टल घ्यावेत, ही उत्तरं आलेली आहेत. खूप छान आहे. आणि आता माझ्या किल्ल्या सापडत नाहीयेत पिरॅमिड मधल्या अच्छा. ह्याच्या एका कपाटाच्या. त्याला मी पेंडुलमलाच विचारणार आहे आज. तर हे मला सांगायचं, मी ग्रुपवर टाकतेच. त्याला तुम्ही उद्या वेळ द्या, बघू उद्या 5 लोक घेऊन. तर हे मला महत्वाचं सांगायचंय. करा मॅडम सुरू. नाही तर एवढं हायर आता मॅडम सुद्धा जे घेत आहेत, काय बोलतायत, ते काय नुसतं पुस्तक वाचतायत का मॅडम? केवढं हम्म. हायर लेवल आहे. आणि ह्याच्या पुढच्या सगळ्या या स्टेजेस आहेत, माहिती आहेत. आता सुजाता मॅडम सकाळी घेतात, कसले 2 दिवस सुंदर हो. झालं कालचं आणि आजचं, खूपच. अफलातून झालं. मॅडम घेतायत आणि ज्ञान जे आपल्याला आलंय, अमेझिंग ज्ञान आलंय. कालचा व्हिडिओ आहे का, आजचाही व्हिडिओ आहे का, खूप सुंदर हो. आहे. एवढं खूप सुंदर आपल्याला मिळतंय. कोणाला विचारून बघा, दत्तावधूत कोण आहे मला सांगा. बघा उत्तर मिळतात का तुम्हाला. बऱ्याच जणांना कोणालाच नाही माहिती स्पिरिच्युअल मॅडम. ग्रुप मधल्या लोकांना विचारा, 5-5, 10-10 वर्ष ज्यांनी केलेले, त्यांना विचारा की दत्तावधूत कोण आहे. हो. आणि आपल्या महाराष्ट्राचे हे पूर्ण अवतार होऊन एवढं सगळं ज्ञान आपल्याला. पण हे गुड आहे, हे पण गुड आहे, लक्षात घ्या. अच्छा. दत्तावधूत इटसेल्फ इज ए गुड पर्सनॅलिटी. हा. म्हणूनच तर प्रकाशात नाही आले ना जास्ती. नाही तेवढंच आहे, ते वनिताचेच आहे. हम्म. पण ती पर्सनॅलिटीच गुड आहे. ठीक आहे, हम्म. चला बोला. ठीक आहे. थँक्यू मॅडम. तर आता ज्येष्ठ नक्षत्र सांगितलंय, त्याचे चिन्ह आहे गोलाकार तावीज किंवा छत्री किंवा कानातल्यांचा आकार. तर हे नक्षत्र वृश्चिक राशी, त्याला गंड मूळ नक्षत्र पण असं म्हणतात, वृश्चिक राशीमध्ये येतं. आणि हे जे जातक असतं ते भाग्यशाली असतं, शक्तिवान असतं, त्यांचे स्वास्थ्य खूप चांगलं असतं. पण थोडे क्रोधी असतात आणि वेळेचे अतिशय पाबंद असतात. सुंदर, आकर्षक आणि गंभीर असे असतात. सुरक्षेशी निगडीत त्यांचे काम असते. दया आणि सहानुभूतीशील सुद्धा असतात. त्यांची नोकरी, बिझनेस दोघांमध्ये ते सफल असतात. साधारण सैनिक, पोलीस वगैरे मध्ये ते भरती होऊ शकतात. स्वामी बुध आहे, देवता इंद्र आहे, तारे 3 आहे याच्यामध्ये. वृक्ष पाईन वृक्ष सांगितला आहे. राशी स्वामी मंगळ आहे आणि व्यसनाधीन सुद्धा ते होऊ शकतात या गोष्टींमुळे. आणि सत्वगुणी असतात. वायू तत्व आहे आणि त्याचा प्राणी जो आहे तो हरिण आहे. आणि बरोबर आहे. त्याला. माझं मृग, मृग योनी आहे माझी. अच्छा. योनी सुद्धा मृगच आहे माझे. अच्छा, मग हे असू शकेल ज्येष्ठा, हा. तुम्ही बरोबर बोलले. फक्त हे वृक्ष जो आहे ना, पाईन, तो नाही मी कधी बघितला. ते बरं अच्छा. झालं तुम्ही सांगितलं, पायी नाही, नाही तर ते काटेसावर येत होतं आणि मला ते काटेसावर नको वाटतं लावायला, काट्यांचं असल्यामुळं. तर हा आता हे हा. अल्टरनेटिव्ह पायरीचं पाईन कसं? मिळालं तर मी पाईनचे लावेल. हम्म. तर हे पण स्कॉर्पियन्स मध्येच येतं आणि याचं पण थोडस ड्रॉइंग असतं हे आपल्याला, पोझिशन म्हणजे त्याची. आता आहे मूळ बघू बघू नक्षत्र. मॅडम, कसे, मी नाही बघितलं नीट. आकाशातली पोझिशन अशी आहे त्याची. हा, त्या ताऱ्याची पोझिशन हे. हम्म. ठीक आहे. त्याचा नंतर फोटो येतो. टाका ग्रुपवर. हो, टाकणार आहे मी ते. हम्म. मूळ नक्षत्र. तर याचं प्रतीक एक असं मिनिट, चिन्ह. एक मिनिट. मॅडमने जे पोझिशन सांगितली ते ऍक्च्युली सगळे नक्षत्र ची लाईन आहे. आकाशात कशा शेप मध्ये आहे त्याच्यात आपले सप्तऋषी आपल्याला माहितीये, सप्ततारा, हो. सप्तऋषी. तर हे लोकेशन बघून ठेवायचे कनेक्शन साठी. आणि हा शेप आठवून आपलं आपलं नक्षत्र कुठे आहे त्या स्पॉटवर आपण फोकस करून कनेक्ट व्हायचंय. हम्म. हम्म. आता हे 19व नक्षत्र आहे, मूळ नक्षत्र. आणि याचं जे चिन्ह आहे ते मुळांचा गुच्छ, मुळ्या जे असतात खालच्या झाडाच्या, त्याचा गुच्छ किंवा हत्तीचा अंकुश अशा प्रकारे दिले. हे पण महत्वाचं नक्षत्र आहे. याला विरोधी नक्षत्र पण म्हणतात.
कारण की साधारण मूळ नक्षत्रावर जे बालक जन्म घेतात त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम असतात. नंतर त्यांनी सांगितलंय त्याची रास धनुरास असते, राशी स्वामी गुरु असतो आणि हा स्वामी केतू असतो. आणि ते शासन करणारी देवी आहे महाकाली देवी, नैऋती देवी. या नक्षत्राच्या जातकावर गुरु व केतू दोघांचा प्रभाव असतो. ते त्यांना अशुभ मानतात. ते अशुभ कशासाठी असतात? आई वडील, कुल पूर्ण नष्ट होतं या मूळ नक्षत्राच्या जे लोक जन्मलेले असतात ते. पण आता कसं झालंय, हे जरी ते जुन्या याच्या ज्योतिषाप्रमाणे सांगितले तरी आता आपण शिकलेलो आहोत की आपण क्रिएटर असल्यामुळे हे सगळं आपण बदलू शकतो. म्हणजे कोणी मूळ नक्षत्रावर जर जन्मलेलं असेल आणि हे ऐकून डाऊन व्हायचं नाहीये बिलकुल. सगळ्यांनी हा विचार करायचा की आपण क्रिएटर आहे तर आपण आपलं सगळं बदलू शकतो. तर हे मात्र लक्षात ठेवायचं इथे आपल्याला. त्याच्यानंतर यांना पोटाचे हृदयाचे प्रॉब्लेम्स असतात. हे जातक शांतिप्रिय, दयाळू, मिळून मिसळून राहणारे आहे. भावुक असतात थोडे, प्रगतिशील विचारांचे, विदेशी गमन जास्त असतं यांचं, म्हणजे विदेशात जास्त जातात. डॉक्टर, सायंटिस्ट वगैरे निर्माण होऊ शकतात. निर्णय क्षमता त्यांची जबरदस्त असते. पण यांना कमरेचा प्रॉब्लेम, टीबी होऊ शकतो, लखवा, आणि थोडेसे जिद्दी पण असतात. याचं झाड आहे साल, पानझडीचं वृक्ष म्हणतात. जसं हे आता मागचं सांगितलं जे पाईनचं वृक्ष, त्याच्यापैकीच थोडस हे पानझडी वृक्ष असतं. ते हे सगळे वृक्ष जे आहे ते बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतात, आपल्या इकडे कमी असतात. नंतर तारे 9 किंवा 11 असतात याचे. गुण याचा रजस आहे आणि प्राणी याचा कुत्रा सांगितलेला आहे. आणि मूल नक्षत्राला काय म्हणतात? स्कॉर्पियन्स मध्येच येतं ते पण. आणि त्याची पण आकृती सेम तशीच आहे, थोडीशी. नंतर पूर्वाषाढा नक्षत्र आहे आता 20 नंबरचं. त्याचं चिन्ह हत्तीचं दात असतो आणि पंखा किंवा टोपली असं, अशा प्रकारे आहे. त्याची रास पण धनु आहे. तारे याच्यामध्ये 4 असतात. स्वामी शुक्र असतो. हे जातक अजेय मानले जाते. म्हणजे पूर्वाषाढाचा अर्थ त्यांनी अजय सांगितला, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते जय मिळवतात. देवी अपस, अष्टवसूंमधली आहे जलदेवता. तत्व वायू आहे. हे श्री नक्षत्र आहे. गुण सत्व आहे. राशी स्वामी गुरु सांगितलाय त्यांनी इथे. जातक कर्मठ, पराक्रमी, उत्साही. त्यांच्या म्हणजे प्रेमात जर पडले तर प्रॉब्लेम खूप क्रिएट होतात. वैज्ञानिक होऊ शकतात. लग्न उशिरा होत असते यांचं. आणि छोट्या छोट्या समस्या नेहमीच असतात. स्वास्थ्याच्या बद्दल त्यांचं म्हणजे आहेत का जास्ती समस्या खूप नाही सांगितलंय त्यांनी ते. विनम्र असतात, इमानदार असतात. साहित्य, कला वगैरे मध्ये पण ते पुढे असतात. साहसी, आशावादी वगैरे असतात. पण थोडे हट्टी स्वभावाचे असतात. अस्पष्ट बोलणारे असतात, म्हणजे स्पष्ट काहीच बोलणार नाही. थोडे अहंकारी असतात, स्वार्थी असतात. आणि डॉक्टर पण बनतात याच्यामध्ये बरेच जण. वृक्ष सांगितलंय अशोकाचं वृक्ष, सीतेचं वृक्ष. आता हे सीताफळाचं वृक्ष असू शकतं, इथे नुसतं सीता होतं कारण. आणि केन म्हणजे बांबूचं वृक्ष आहे. आणि नेहमी अजय अजय सांगितलेलं असल्यामुळे ते जिंकणारेच असतात. त्यांनी साधारण लक्ष्मीची पूजा करावी असं सांगितलंय. गुण राजसिक आहे. आणि हे सॅजिटॅरी मध्ये येतं. सॅजिटॅरी नाव त्याचं इंग्लिशमध्ये आहे पूर्वाषाढाचं. आणि त्याची हे जे नक्षत्रांची पोझिशन आहे ही अशा टाईपची आहे त्याची. तर आता बाकीचे नक्षत्र आपण उद्या आणि सोमवारी घेऊ. आपल्या पुस्तकाकडे आपल्याला वळायचं आहे. आता हे जे 2-3 चॅप्टर आहे या पुस्तकाचे खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे मी थोडंसं डिटेलमध्ये घेईल. तर हा चॅप्टर आहे हेरिटेज अहेड ऑफ टाइम, म्हणजे वेळेच्या पुढे धावणारे. असे जे काही लोक जन्माला आलेले आहेत की त्यांना सगळं ज्ञान आधीच मिळालेलं असतं. त्यामुळे ते असे रूढी परंपरा वगैरे न मानणारे असतात आणि सगळे वेळेच्या काळाच्या पुढे गेलेले असतात. जसे की आता तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगू शकते की ओशो जसे आहेत. तर पर्टिक्युलर धर्मच आहे, तोच ऐकायचा आहे, तेच मानायचं आहे असे न ऐकणारे हे लोक असतात. काही गोष्टी सप्रेस न करता एक्सप्रेस करायला पाहिजे असं ते सांगत असतात. म्हणजे त्याच टाईपचे असते. विधर्मी त्यांना म्हणतात. म्हणजे समाजामध्ये मग त्यांना मान्य केलं जात नाही अशा टाईपचे. तर हेरिटिक्स असं त्यांना म्हणतात. त्याचं नाव त्यांनी असं दिलेलं हेरिटिक्स. म्हणजे हेरिटेज जे असतं म्हणजे परंपरागत सगळ्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या न मानणारे असतात.
आणि हेच पर्टिक्युलर धर्मच मी ऐकेल, की जसं का आता आपण हिंदू धर्मामध्ये तर दुसरे धर्म मानायचे नाही, असे आपण जे हट्टीपणा आपला असतो धर्माच्या बाबतीत वगैरे, तसे हे लोक नसतात. हे अगदी पुढे गेलेले असतात. जसं पत्री सर पण आहे, ज्यांना माहिती त्यांना सगळ्यांना माहिती आहे. एस्टॅब्लिश सिस्टीमच्या विरुद्ध जातात. म्हणजे परंपरागत जी चालत आलेली सिस्टीम असते, की जो धर्म असतो अशाच प्रकारे तुम्ही वागलं पाहिजे, त्याला मोडतोड करून विरुद्ध जाणारे ते असतात. त्यावेळी सगळ्यांना त्यांचे विचार अतिरेकी समाजाविरुद्ध असे वाटत असतात. त्यांना लोक विद्रोही म्हणून पण समाजाबाहेर पण करतात. पण काही काळानंतर लोक तेच विचार अस्तित्वात आणतात. हेच लोक ज्यांनी विरोध केलेला असतो, अशांना हेरिटिक्स असे म्हणतात. हे सांगितलं. प्लिडियन सांगतात की तुम्हीच ते आहात. आता आपण तसं पाहिलं तर नॉर्मली समाजाच्या विरुद्धच हे काम आहे. कारण पर्टिक्युलर समाजामध्ये धर्म कसा सांगितलेला आहे की पूजा करा, नंतर मूर्तींना माना, किंवा अशाच प्रकारे व्रत वैकल्य करा, उपवास करा, स्त्रियांनी असंच केलं पाहिजे. हे जे आहे, आपण काय केलंय की ह्याच्या पलीकडे गेलो, कारण आपल्याला ते ज्ञान मिळालं आहे. आणि आता मॅडम सुद्धा सांगतात की मूर्तीपूजेमध्ये नका अडकू, आपणच सगळं आहोत. हे सगळं जर आपण तुम्ही बाहेर सांगायला गेलो तर काय म्हणतील, हे किती अहंकारी आहे, किती अभिमानी आहे, स्वतःलाच देव समजतात वगैरे चुकीचे अर्थ घेतात लोक. म्हणून हे ते प्लिडियन्स म्हणतात की तुम्ही पण तेच आहात म्हणून. तर असंच सांगितलंय त्यांनी की 1960 मध्ये याची सुरुवात झाली साधारणपणे अशा विचारांची. त्यावेळी लोक अवेअर व्हायला थोडे थोडे लागले होते. म्हणजे पूर्वीचे लोक जे परंपरेनुसार जसं की देव आहे मग त्याला मानायचं, किंवा जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, काही पॉवर्स त्याच्याजवळ आहे तर त्यालाच आपण नमस्कार करायचा, गुरु मानायचा वगैरे, अशा टाईपची त्यावेळेस जी परंपरा होती, तर ती 1960 पासून ती म्हणजे हे झाली आता. तर ते लोक समाजापासून विभक्त व्हायला लागले आहेत. असे जे लोक असतात ते जास्ती समाजामध्ये मिसळू नाही शकत. म्हणजे लोकांना त्या गोष्टी ऍक्सेप्ट नाही होत ना, त्यामुळे लोक पण त्यांच्या दूरच राहतात आणि हे पण समाजापासून थोडे विभक्त राहतात. 1960च्या बॅचला लाईट वर्कर म्हणायला लागले मग, किंवा वे शुअर असं त्यांना म्हणतात. म्हणजे जे आपल्याला मार्ग दाखवतात. जसे एखाद्या पर्वतामध्ये जर रस्ता तयार करायचा आहे, मार्ग तयार करायचा आहे, सुरुवातीला त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कारण की तिथे काहीच नसतं, पूर्ण डोंगर किंवा पर्वत असतो. तो खोदणे खूप कठीण असतं आपल्याला माहिती, पण सुरुवातीला तो खूप क्लिष्ट आणि असा त्रासदायक त्रास त्यांना सहन करावा लागतो. तर असे लोक जे असतात त्यांना आपण वेश्वर का म्हणतो, की सुरुवातीला या लोकांना खूप समाजाचा विरोध सहन करावा लागतो आणि मग त्यांनी जो पायंडा घालून दिला मग लोक मानायला लागतात काही वर्षानंतर, काही दिवसानंतर. तर म्हणून त्यांनी म्हटलंय की सुरुवातीला त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. कारण कोणताही एस्टॅब्लिश मार्ग म्हणजे जो स्थापित केलेला मार्ग आहे तो नसतो तिथे. त्यांना नवीन सगळं क्रिएट करून लोकांना समजून सांगावं लागतं. त्यामुळे आपल्यालाच रस्ता बनवायचा आहे म्हणून खूप एफर्ट घ्यावे लागतात सुरुवातीला. त्यानंतरच्या बॅचला तो मार्ग थोडा सोपा होऊन जातो. म्हणजे थोडा सोपा होऊन जातो त्यानंतरच्या बॅचला तो मार्ग, कारण की थोडासा एस्टॅब्लिश झालेला असतो. जसं असं पत्री सरांनी सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना माहिती की किती त्रास सहन कर, एकेका व्यक्तीला ध्यान शिकवायला ते पूर्ण 8-8 तास त्या व्यक्तीच्या दारासमोर बसायचे. पण त्याच्यानंतरचे जे मास्टर्स आले ते सगळे फास्ट आता ग्रो करून राहिले सगळे. आणि किती प्रसार प्रचार झाला. अशा टाईपने एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, म्हणजे की आपण सुरुवातीच्या लोकांना किती त्रास होतो. तर सगळ्यात पहिले जे आले सुरुवातीला आले त्यांना आपण वेश्वर असं म्हणतो. बुद्ध होते त्यावेळेस, त्यांना बुद्धांना म्हणतात वेश्वर. नंतर ओशो, जसं आता मी पत्री सरांचं पण एक्झाम्पल सांगितलं, ते वेळेच्या व गरजेनुसार तसे तसे लोक जन्माला आले. हे लोक त्याप्रमाणे होऊन गेले आणि 1960 पासून असे लोक मोठ्या प्रमाणात यायला लागले असं त्यांचं म्हणणं. असे हजारो कितीतरी लोक आहे. बऱ्याच लोकांबद्दल आपल्याला आता माहित नाही. आत्ताच आपण बोललो की दत्तावतांबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, पण किती ते सुंदर वाचन चाललं आहे त्यांच्याबद्दल आणि ते किती छान समजून सांगताहेत. तर असे ग्रँड मास्टर आहेत, अजूनही खूप सारे आहेत ज्यांनी जमिनीवर राहून काम केलं. ग्राउंड वर्कर असं त्यांना म्हणतात. तर ते समाजापासून थोडे दूर जायला लागले. जेव्हा 90s मध्ये ते आले तेव्हा प्लिडियन्स असे म्हणतात की अध्यात्माचे छोटे छोटे कार्य अजिबात न करता या कार्याला विशिष्ट एरियामध्येच रिस्ट्रिक्टेड न ठेवता, म्हणजे ही जी आहे आध्यात्मिकता किंवा स्पिरिच्युअलिटी जी आहे ती विशिष्ट लोकांच्या हातातच त्यावेळी होती. तर त्यांचं म्हणणं आहे की त्याच भागात रिस्ट्रिक्टेड न ठेवता 90s मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिचा प्रसार प्रचार झाला.
स्पिरिच्युअलिटी म्हणजे हिमालय, मोठ्या प्रमाणात हिमालय आपण पर्वत समजू शकतो किती मोठा आहे, तर मोठ्या प्रमाणात कार्य असं त्यांचं म्हणणं. सत्याचा प्रसार प्रचार सगळीकडे लाईट वर्कर पोहोचतील त्याच्यानंतर पोहोचायला सुरुवात झाली लाईट वर्कर्सची, असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या तर त्यांचे प्रमाण पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी आहे. हे लाईट वर्कर आपल्या स्वतःच्या तरंगांना बदलवतात. आता स्वतःच्या तरंगांना बदलवता म्हणजे मॅडम नेहमी सांगता की विचार आणि स्पंदन तुमचे सगळे बदलले पाहिजे, फिलिंग्स बदलल्या पाहिजे, किंवा तुमचे जे बिलीफ पॅटर्न आहे ते सगळे बदलले पाहिजे. म्हणजेच इथे त्यांनी सांगितलं की आपण आपल्या तरंगांना बदलवत असतो. स्वतःवर आपल्या आतमध्ये वर्क करायचे आहे, स्वतःवर काम करायचं आपल्याला. स्वतःवर वर्क करणे हे रिअल चॅलेंज आहे. स्वतःची फ्रिक्वेन्सी बदलून मग ती फ्रिक्वेन्सी पृथ्वीमध्ये अँकर करायची म्हणजे रोवायची. जसं नांगराने आपण जमीन खणतो आणि मग त्याच्यात बी पेरतो, अशा टाईपने आपल्याला ते करायचं त्यांचं म्हणणं. आणि मग होल्ड करायची पृथ्वीत ती जी एनर्जी आपली फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला इतके परिश्रम करावे लागणार नाही, मग पुढच्या पिढीला एकदम इझी काम होऊन जाईल. 60-90च्या बॅचने असे एक जाळं टाकून ठेवलं म्हणजे आपण आपल्या सॉकेटला प्लग करू म्हणजे आपली स्पिरिच्युअल ग्रोथ फास्ट होईल. हे काम सोपं नाही, प्रत्येक जण नाही करू शकत असं म्हणणं. म्हणजे आपण किती ग्रेट आहोत बघा, स्वतःला तुम्ही समजू शकता. किती तयारी आधी झाली त्यासाठी. म्हणजे खरंच आहे, आधीच्या मास्टरने इतकी तयारी केली तेव्हा आपण हळूहळू हे कार्य सोपं आपल्यासाठी झालेलं आहे. खूपदा जन्म घेऊन त्यांनी आणि आपण सुद्धा केलेलं आहे. आपण प्लॅन तयार करून येतो पण मग विसरून जातो जन्म घेतल्यानंतर की आपला प्लॅन काय होता. परत गेल्यावर आपल्याला ते आठवतं की मला काय करायचे होते. आणि मग ही फिलिंग येते परत गेल्यावरती. म्हणजे आपण येतो जन्माला, खातो पितो आणि मग नुसतं एक दोन वेळा ते विचार येतात की आपल्याला काय कार्य करायचं होतं आणि तशा स्थितीमध्ये आपण वापस चालले जातो. मग आठवण येते की आपण काय करायला गेलो होतो. मग घ्या पुन्हा जन्म पुढचं जे राहिलंय त्यासाठी. त्यामुळे आपल्याला सतत त्या अवेअरनेस मध्येच राहायचंय की आपल्याला डिव्हाइन प्लॅन प्रमाणे कार्य म्हणजे दिव्य योजना करायची आहे. सर्वांनी त्याच्या पुढे जायचंय, कोणीच मागे राहायचे नाही असं ते म्हणतात. पण प्रत्येक जण पुढे जाईल का, असं ते प्रश्न विचारताय की प्रत्येक जण पुढे जाऊ शकतो का. कारण बरेच लोक जिद्दी असतात, ते म्हणजे अडल टॅटू सारखेच असतात ते की नाही बा आमचा जो धर्म आहे तोच पकडून ठेवू. हेच धर्मांच्या याच्यात पडलं की तुम्ही पुढे तुमची ग्रोथ नसते. काही लोकांना त्याचे महत्व पण कळत नाही. पण प्रत्येकाची जर्नी प्रवास वेगळा आहे असं ते म्हणतात. त्यामुळे कोणाला आपण फोर्स पण नाही करू शकत. म्हणजे सांगू शकतो, समजावून प्रचार करू शकतो, पण तुम्ही जबरदस्ती कोणाला नाही करू शकत की हेच खरं आहे आणि तुम्ही याच मार्गाने चला म्हणजे तुमची ग्रोथ होईल. पण योग्य ज्ञान किंवा माहिती मात्र आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर आधी कसं होतं, पूजा पाठ करण्यात आपल्याला मोठं अचिव्हमेंट वाटत होती. पण ही गोष्ट इनिशियल स्टेज साठी योग्य आहे. म्हणजे ज्यांना काहीच नॉलेज नाही त्यांनी पूजा पाठ म्हणा, मूर्तीपूजा, हे सगळं उपवास व्रत वैकल्य वगैरे पोथ्या पुराण हे करायला पाहिजे. इतकं रोज मंदिरात जाणं वगैरे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं त्यावेळेस आपल्याला वाटायचं. पण आता आपण स्पिरिच्युअलिटीला योग्य समजायला लागलो, अंडरस्टँड करायला लागलेलं आहे व समजायला लागलोय व प्रसार प्रचार पण त्याचा करायला लागलो आपण. त्यानंतर त्या लोकांचा सोल पाथ म्हणजे त्यांच्या आत्म्याची जी जर्नी होती तो वेगळा आहे, सोल पर्पज वेगळा आहे. तर त्यांनी सांगितलं की ते लोक फॉलो करो की न करो, पण शेवटी ते येणार याच मार्गावरती. आता नाही तर पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी, असं त्यांचं. त्या मार्गावर नाही तर एक दोन जन्म अजून घ्यावे लागतील. लिडियन म्हणतात की पृथ्वीवर सध्या एक स्प्लिट होतं. स्प्लिट म्हणजे विभाजन. विभाजन कसं होतंय, तर अर्धे लोक जे आहे म्हणजे उच्च हायर तरंगातले फ्रिक्वेन्सी मधले जे लोक आहे, व्हायब्रेशन मधले, त्या लोकांसाठी वेगळी पृथ्वी बनते आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व लोअर व्हायब्रेशनच्या जे लोक आहेत त्याच जुन्या पॅटर्न मध्ये चाललेले आहे अजून सुद्धा. त्यांचं शिफ्टिंग व्हायला थोडस वेळ लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की ते लोक कशामध्ये अडकले, जेलसी, हेट्रेड, ग्रीडीनेस, लस्ट, या सगळ्या चक्कर मध्ये ते अडकलेले आहेत. यात आपल्या कुटुंबातले
पण लोक असतात. आता बरोबर आहे की आपण जरी ह्या गोष्टीमध्ये आपल्याला समजलं की आपण पुढे जायचं आहे, पण घरातलेच लोक जर त्याच्यात नसतील तर मग तुमची पण ग्रोथ थोडीशी त्यांच्या याच्याप्रमाणेच तुम्हाला चालावं लागतं, नाही तर मग बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. सगळे समान नसतात, उलट चॅलेंज खूप मोठा आहे. तर हे कसं आहे माहिती का, आपण किती ऍडव्हान्स सोल आहोत की आपण एकटेच स्पिरिच्युअलिटी मध्ये आपल्या कुटुंबातून पुढे चाललेलो आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बाकी सगळे कोणीच नाही पुढे जात. जसं की काही गोष्टी अशा आहे, नॉनव्हेज न खाणाऱ्यांना घरच्यांसाठी शिजवावं लागतं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जी व्यक्ती, जी स्त्री किंवा पुरुष ज्यांनी नॉनव्हेज सोडलंय पण घरातले लोक खातात, त्यामुळे त्यांना ते करणं भाग असतं. म्हणजे हे त्यांचं म्हणणं आहे की हे खूप मोठं आव्हान आहे, तुमच्या दृष्टीने खूप मोठं चॅलेंज आहे. एका घरात सगळे एका फ्रिक्वेन्सीचे आहेत, तर ही मोठी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. म्हणजे सगळेजण जर ह्या मार्गाकडे वळले, एकाच घरातले पूर्ण कुटुंबाचं कुटुंब जर ध्यानी झालं किंवा शाकाहारी झालं किंवा कोणत्याही ह्या क्षेत्रामध्ये पुढे गेलं आणि त्यांना समजलं की आपल्याला हायर लेवलला कसं जायचं आहे, तर ते एकाच फ्रिक्वेन्सी मधले झाले, तर त्यांचं म्हणणं आहे की ही मोठी गोष्ट नाही आहे. पण अशा कुटुंबामध्ये किंवा फॅमिलीमध्ये येणं जिथे सगळे तुमच्या विरुद्ध आहात, तर हे तुमचं सोल प्लॅन एकदम जबरदस्त आहे, असं ते म्हणतात. तर प्लिडियन म्हणतात की हे जे मूळ हेरिटेज ऑफ टाइम आहे, हे काय करतात, म्हणजे असे जे लोक पुढे गेलेले ते काय करतात, ते प्रकाशाला आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी त्या म्हणजे जे ग्रीड तयार केलेलं आहे, जाळं तयार केलं होतं पृथ्वीच्या आजूबाजूला, त्या जाळ्याला तोडून ते घुसून प्रकाशाला आत पसरवत आहे. असे लोक पहा किती मोठं कार्य करतात, की जिथे कोणी घुसू नाही शकत तिथे घुसून ते कार्य चाललंय त्यांचा, प्रकाश पाठवण्याचं. म्हणजे सत्य, योग्य अशी जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रकाशाद्वारे ते पाठवतात. सनातन धर्म म्हणजे हिंदुइझम आहे का, प्रश्न विचारलाय त्यांनी. सनातन धर्म म्हणजे फक्त हिंदू धर्म आहे का, तर नाही. तुम्ही हिंदू असा की नसा, त्या अल्टिमेट ट्रूथ ट्रूथ बरोबर राहणे म्हणजे सत्य सनातनासोबत तुम्हाला जर राहायचं, अल्टिमेट ट्रूथ म्हणजे सत्य सनातन बरोबर राहणे, म्हणजे मी कोण आहे पहिले हा प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. तर सगळे तो एकमेवा द्वितीय आत्मा मीच आहे, त्या पोटेन्शियलला अनुभवायचे आहे तुम्हाला. म्हणजे ते जे अव्यक्त ब्रह्म आहे त्याला रिअलाइज करायचं आहे, म्हणजे अनुभव घ्यायचा आहे त्याचा. त्या आपल्यातल्या ज्या कॅपॅबिलिटीज आहे, क्षमतांना आणि पोटेन्शियलला एका बीजाच्या रूपात ते आतमध्ये आहे, आपल्याला आपल्याला माहिती पण आहे. पण तरी आपण का कनेक्ट नाही होत, कारण की अजूनही आपण त्या बिलीफ सिस्टीम मध्ये आहोत. तर ते पहिले कार्य तुम्हाला करायचं. तर ते बीज जे आहे तसं न ठेवता त्याला तुम्ही खत पाणी घालायचंय. कारण पृथ्वीवर आपण नुसतं मागे बघितलं, खाण्यापिणे वगैरे याच्यासाठी नाही आलोय. तर इतके आव्हानं घेऊन का येतो आपण पृथ्वीवरती, तर आपल्या आतल्या दबलेल्या जो टॅलेंट असतं, म्हणजे जो सोल असतो बीज रूपामध्ये जे काय आहे ते परब्रह्म, त्याला बाहेर काढण्यासाठी व त्यांना अजून डेव्हलप करून उजळविण्यासाठी. उजळविणे म्हणजे आपल्याला माहिती ना, की कोणतीही गोष्ट जेव्हा उजळायची किंवा एखादं पितळ्याचे भांडे म्हणा किंवा तांब्याचे भांडे खूप असे काळपट झाले की त्याला घासत बसावं लागतं, तशा प्रकारे आपल्याला हे कार्य करायचं असं ते म्हणतात. जसं कमळाचे फूल उमलतं, कुठे उमलतं, चिखलामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग तुम्हाला जर त्याच्यात उमलायचं असेल तर तुम्हाला हे सगळे आव्हानं पेललेच पाहिजे. सगळ्यांची डेस्टिनी आहेच, पण त्यासाठी आपण स्वतः तयार आहात का, म्हणजे तुम्ही स्वतः तयार आहे का बा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपलेच लोक आपल्या विरुद्ध आहेत, त्यांना आपण ध्यान मार्गात पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, पण असे होतं का, नाही होत. घरातल्यांना तुम्ही किती म्हणा, घरातले काही लोक नाही, हट्टी जे असतात ते नाही करू शकत. त्यांना कळतही असतं की ह्यांची ग्रोथ होऊन राहिली, ते बघतात पण आपल्याकडे की अरे हे तर किती पुढे गेले, पण ते स्वतःहून तयारच नाही होत. म्हणजे तुमच्या आतून जेव्हा तुम्ही तयार व्हाल त्यावेळेसच तुम्ही पुढे जाल. म्हणजे जेव्हा आपण नवीन या क्षेत्रात येतो तेव्हा आपण खूप उत्साही असतो. जसं नवीन नवीन ध्यानी बनलो आपण की सगळ्यांना मग सांगत फिरतो आपण, जसं मॅडम आता म्हणाल्या की काही गोष्टी मग सगळ्यांना तुम्ही लगेच सांगू नका. आजच कोणत्या ह्याच्यात टाकलं मॅडम, शिव स्वरोदय शास्त्राच्या ह्याच्यामध्ये, की हे ज्ञान पटकन तुम्ही कोणाला नका देत जाऊ बा, असं त्यांनी सांगितलंय. कारण काय होतं, आपण उत्साहामध्ये सगळ्यांना सांगायला जातो, पण त्याचे पण काही गोष्टी असतात किंवा ती व्यक्ती तयार आहे का ते पहिले बघायला पाहिजे. पण आता फक्त त्यांना आपण इंट्रोडक्शन द्यायची, म्हणजे माहिती द्यायची की बा असं असतं,
त्यानुसार तुमची म्हणजे तुमच्यामध्ये परिवर्तन होईल, बदल होईल, असं वगैरे सगळं सांगू शकतो. जसं पत्री सरांचं मी एक्झाम्पल सांगितलं, सुरुवातीला 8-8 तास ते बसायचे, लोकांची वाट बघायची. तर ते म्हणजे असं मीच एक लिहून ठेवलंय असं की जे काही प्रेमी असतात 8-8 तास कोणी आता एकमेकांची वाट नाही बघत, पण पत्री सरांनी हे कार्य केलंय, हे आपण बघितलंच आहे. जे जे त्यांना ओळखतात त्यांना माहिती आहे. अशांना हेरिटेज अहेड ऑफ टाइम म्हणतात, अशा लोकांना. सगळ्यांच्या पुढे म्हणजे एका बनविलेल्या एस्टॅब्लिश्ड मुवमेंटला लीड ते लोक करतात. लीड करतात म्हणजे त्या आघाडीवर ते असतात, म्हणजे ते लीडर बनतात त्या लोकांचे, की त्यांच्या मार्गावर बऱ्याच जणांना ते पुढे, लाखो करोडो लोक आता त्यांच्या मागे गेलेले. कठीण असतात. जेव्हा नीव घालायची असते, म्हणजे सुरुवात, फाउंडेशन जे म्हणतो आपण, ती खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. मग आपण अशा लोकांशी कनेक्ट होतो, व लोक लोक जे आपले एक्सपिरियन्स शेअर करतात, म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे जे जाळं बनवून आहे त्याच्या आतमध्ये घुसून आपण काय कार्य करतो, फ्रिक्वेन्सी जी तयार करतो, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतोच ध्यानात येण्याचा. स्वतःच्या प्रॉब्लेममुळे, स्वतःला काही प्रॉब्लेम असेल तर आज आपण ध्यानाकडे वळतो सुरुवातीला. अशा घटनांनी आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिकली आपल्या विद्युत चुंबकीय याला स्पर्श केला जातो व आपल्यात परिवर्तन होते या सगळ्या गोष्टींमुळे. असे हे लाईट वर्करचे काम आहे. खूपच प्रेमाने ते हे काम करत असतात. त्यासाठी त्यांना कोणीच सांगत नाही की तुम्ही करा, जाऊन इतकी मेहनत करा, इतके प्रॉब्लेम फेस करा. तरी पण ते करतात, कारण की ते हेरिटेज ऑफ टाइम असं त्यांनी त्यांना म्हटलेलं आहे. ज्या कामांसाठी तुम्हाला कोणी फोर्स करतो तर ते काम सोल पर्पज नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जर जबरदस्तीने कोणी काम करायला लावत असेल तर तुमचा सोल पर्पज नाही, त्याच्यात तुम्हाला आनंद मिळतोय का ते आधी बघायचं. कारण अशा कामात आपल्याला अत्यानंद होत असतो का, ते पहिले बघायचंय. कितीतरी तास त्याच्यात व्यतीत होतात, पण तरी तुम्हाला ते कळत नाही. जेव्हा आनंदाने आपण काम करत असतो तर कितीतरी तास ते कार्य करतो. कसं जर कोणी पेंटिंग करत असतं, 5-5, 6-6 तास पेंटिंग करतं, कोणी डान्स करतं, कोणी गाणं म्हणतं, तर त्याच्यात तुम्हाला आनंद होतो तरच तुमची त्याच्यामध्ये ग्रोथ आहे, असं ते म्हणते. तर इतकी एनर्जी तुमच्यात येते. मग एक्सपिरियन्स येतात. असे एक्सपिरियन्स आपण कधी कधी शेअर नाही करू शकत. काही काही असे एक्सपिरियन्स येतात की तुम्ही शेअर, कारण समोरचा तो ऍक्सेप्ट नाही करू शकत. इव्हन आपण घरातल्या नाही सांगू शकतो, कारण घरातले आपल्याला हसतात, वेड्यात काढतात, असं त्यांचं म्हणणं आहे. या अनुभवांना इंटिग्रेट म्हणजे एकत्रित करून अखंड असं त्यांना करायचं, आणि मग आपल्याला ते समाजात पसरवायचे आहे. सगळे असे एकत्रित करायचे हे जे अनुभव आहेत ते, आणि मग हळूहळू त्यांना पसरवायचं. तर आता एक होण्याची वेळ आली आहे, जेच वन्नेस सांगितलं. समाजातून वेगळे न होता त्यात राहूनच कार्य करायचे. जसे हे जे हेरिटेज ऑफ टाइमचे जे लोक आहेत, मग ते समाजापासून वेगळे व्हायचे, मग लोक त्यांना वाईट टाकायचे की काहीतरी वेगळं करतायत. तर तसं न होता आपल्याला समाजामध्येच राहायचंय, ऍडजस्ट करायचं, ऍक्सेप्ट करायचंय, आणि त्यात राहूनच कार्य करायचंय. म्हणून प्लिडियन सांगता की तुम्ही तुमच्या फ्रिक्वेन्सीला हाय ठेवा. तर कसे, तर ध्यानाद्वारे, सज्जन सांगत्य, शाकाहार, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मॅडमने ज्या ज्या टूल्स आपल्याला सांगितलंय, चक्रा क्लिन्झिंग करायचं, वॉटर अफर्मेशन, जेही काय जे जे शिकवलंय आता, जसं पेंडुलम डाउजिंग झालेलं आहे, आपलं क्रिस्टलचे आहे कोर्सेस, त्या सगळ्या, पंचतत्व चिकित्सा झाली, या सगळ्यांनी आपल्याला काय करायचं आहे, तर फ्रिक्वेन्सी आपली हाय ठेवायची आहे. या सगळ्याद्वारे आपण आपल्या फ्रिक्वेन्सीला ब्रॉडकास्ट करू शकतो. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा आपण राहतो आणि हे सगळं ग्रहण करतो प्रकाश होल्ड करून, आणि मग तो जेव्हा आपण होल्ड करून ठेवतो, त्याच्यानंतर तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला, म्हणजे त्या प्रकाशाला तुम्ही ब्रॉडकास्ट म्हणजे लोकांमध्ये प्रसारित करा, असं त्यांचं म्हणणं. त्याचबरोबर प्लेडियन सांगतात की आपली जी नर्व सिस्टीम आहे, म्हणजे ज्ञानतंतू जे आहेत आपल्या शरीरातले, एक हायवे सारखा आहे, म्हणजे महामार्ग आहे असं ते म्हणतात, ज्याच्यातून खूप सारी इन्फॉर्मेशन येते आणि जाते. पण जर जाम जसा हायवेवरती लागतो, तर तसेच आपलं शरीर सुद्धा आहे डिसइंटिग्रेट, म्हणजे विघटन होऊन जातं काही गोष्टींमुळे. म्हणून तुमच्या क्षमतेप्रमाणेच आम्ही तुम्हाला तेवढीच इन्फॉर्मेशन देत असतो. म्हणजे भरमसाठ आपल्याला मोठं वाटतं की हा एक कोर्स केला पाहिजे, तेही केलं पाहिजे, तेही केलं पाहिजे. आता आहेत असे बरेच जण, आपण करतोच की हे सगळं जे जे मॅडम लॉन्च करतात ते आपण केलंच पाहिजे, पण तुमची कपॅसिटी आहे का? म्हणून ते म्हणतात की आम्ही तुम्हाला तेवढं ज्ञान देऊ शकतो की जेवढी तुमची कपॅसिटी आहे. आपल्या मनात वाटतं की अजून माहिती हवी, पण
त्यांना ते त्यांची कॅपॅसिटी किती आहे त्याप्रमाणे ते त्यांना तुम्हाला देतात. अजून सांगतात की आपला ऑरा जो आहे सगळ्यांचा छोटा व खूप मोठा पण होऊ शकतो. जसे बुद्धांचा जो होता ऑरा तो खूप प्रचंड होता. ते ते जिथे जात तिथे आपोआप लोक ठीक होऊन जायचे, बरे होऊन जायचे. पशु पक्षी त्यांच्या जवळ यायचे. तर आपला ऑरा म्हणजे कलरफुल एनर्जीचे तरंग. आता आपल्याला माहितीचे 7 बॉडी, आपला पूर्ण ऑरा काय ते सगळं सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही. तर तुम्ही लाईट वर्कर असाल तर प्रकाशाचा एक खांब आपल्यावरती असतो. ते जसं मेडिटेशन करायसाठी इन्व्हाइट करायचं त्याला. त्यातून मास्टर हायर बिंग्स येऊन ते तुमच्या तेवढीच ऊर्जा येऊ देतात जितकी ती तुमचे शरीर हाताळू हँडल करू शकतो. तर ते जेव्हा मास्टर्स ही ऊर्जा आपल्यामध्ये प्रसारित होते त्यावेळेस ते लक्ष ठेवून असतात की हे किती हँडल करू शकतात. नाही तर त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही हाताळू शकला नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकता, मानसिक म्हणा शारीरिक बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजेच ही माहिती ओव्हरलोड नाही करत मास्टर आपल्या आत. म्हणजे कसं आहे त्यांचं म्हणणं आहे की तुमची जेवढी कॅपॅसिटी तेवढंच तुम्ही आम्ही तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे तुमचे नर्व सिस्टीम जेवढे पेलू शकतं तेवढंच. असं कधी झालं की हे पण करायचं ते पण करायचं सगळंच करायचं असं जे फील होतं स्पिरिच्युअलिटी मध्ये असं होतं त्यांचं म्हणणं. तर त्यामुळे तुम्हाला चॅलेंजेस मात्र फेस करावे लागतात. मग बरेचसे चॅलेंजेस येतात. मग मल्टिपल टास्क आपण करतो पण तेव्हा आपण काय करतो गोंधळून जातो. मग हे करू की ते करू असं असतं. तेव्हा आपल्या शरीराला आराम करू द्या, झोपून जा. प्रत्येक गोष्ट पहा आपण शिकलो जे ते सांगताय ते मॅडम आपल्याला सांगतात की तुमची मेडिटेशन झाल्यावर 10-15 मिनिटात तरी तुम्ही झोप घ्या. कारण झोपेत खूप प्रोसेस होतात. सगळं सगळं आपल्याला जे शिकवलं तेच सांगितलंय त्यांनी. आपण स्वतःला दोष देतो आणि आळशी वगैरे असं म्हणत असतो आपण की झोपूनच राहतो, पण तसं नाहीये. झोपेत आपण कुठे कुठे जाऊन येतो विशिष्ट जागांवरती. शरीरावर खूप वर्क होत असतं झोपेमध्ये, हे आपल्याला कळत नाही ना. आपण स्वतःला काय म्हणतो मग की बा आळशासारखं आपण कसं झोपलोय बा, तसं न म्हणता स्वतःला डाऊन न करता आपण समजायचं की प्रोसेस होत असल्यामुळे आपण झोपलो. एक वेळ अशी येईल की आपण प्रकाशाच्या शहरांमध्ये जाऊ, म्हणजे सिटीज ऑफ लाईट्स, प्रकाशाचे पूर्ण प्रकाशच राहील तिथे. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला नेहमीच हे सगळं होत आहे. म्हणजे प्रकाश आपल्या आजूबाजूलाच आहे पण आपल्याला समजत नाही. जेव्हा त्या सिटीज मध्ये जाऊ तेव्हा आपले थर्ड आय त्याला समजू शकत नाही कारण अवेअर नसतो आपण. थर्ड आय जेव्हा ओपन होतो तेव्हाच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळू लागतात. तर अशा असाइनमेंट करारावर आपण आलो आहोत, आपण लाईट वर्कर बनून. त्यासाठी सामान्य गोष्टी नकोय आपल्याला, आता चॅलेंजेस आपल्याला आवडायला लागले. आता जितके तुमच्या जीवनात चॅलेंजेस तितके तुमचं ग्रोथ जास्ती असं ते म्हणतात. जेव्हा पृथ्वी सुवर्णमय होईल म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपात सौंदर्यामध्ये जी पूर्वी होती तेव्हा लाईट वर्करचे काम संपते असं ते म्हणतात. तर मग पृथ्वीवरचे काम संपते त्यांचे, कारण ती पुन्हा त्या स्थितीमध्ये आली आहे. तर आपण तिला त्या स्थितीत आणण्यासाठी हे लाईट वर्कर बनून पृथ्वीवर आलेलं होतं असं ते सांगतात. तर आपण मग काय करतो, पुन्हा दुसऱ्या ग्रहांवर जाण्यास सज्ज होतो. म्हणजे इथलं काम संपलं तर दुसऱ्या ग्रहावरती जायचं आपल्याला. पूर्ण मन लावून लाईट वर्करचे काम करा, कारण ते आपणच निवडलेलं होतं, आपलीच चॉईस होती ती. तरच आपण आनंदाने ते काम करू शकतो. नेक्स्ट चॅप्टर आहे लँग्वेज ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाची भाषा. हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे. काही मास्टर प्रकाशाची भाषा बोलत असतात, लाईट लँग्वेज त्याला आपण म्हणतो. तर ही कोणती भाषा आहे व यामुळे काय होतं? एक छान साधन ही आहे, म्हणजे एक छान टूल आहे बा आपल्यासाठी. आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्याची ही एक अशी भाषा आहे. जसे मागे बघितलं की एका जाळ्याप्रमाणे आपल्या अर्थला झाकून टाकलं होतं, ज्यामुळे प्रकाश आत पोहोचू शकत नव्हता. म्हणजे जे नवीन लाईट वर्कर्स होते त्यांनी असं एक ग्रीड तयार करून ठेवलं होतं की कोणी आतमध्ये घुसू नाही शकणार. डार्क आणि लाईट फोर्सेस मध्ये मग युद्ध झाले व डार्क फोर्सेस जिंकले. त्यांनी पूर्णपणे पृथ्वीला स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेतले. सगळं झालंय आता आपल्याला माहिती. आणि शेतीला जसं फेन्सिंग करतो, कुंपण घालून ठेवतो, केलं जातं तसं डार्क फोर्सेसनी पण एक प्रकारचे फेन्सिंगच पृथ्वीच्या आजूबाजूला करून ठेवले होते. ते दिसत नाही आपल्याला, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला डोळ्यांनी ते दिसणार नाहीये. तर ती
इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत ते. कारण की काय, ते विद्युत चुंबकीय आहे. चुंबकीय असल्यामुळे तो तुम्हाला डोळ्याने नाही दिसत, म्हणून प्रकाश आत पोहोचू शकत नव्हता. त्याच्यामुळेच तो प्रकाश आतमध्ये, जरी हे जे चांगले प्राईम गॉड होते किंवा दुसरे चांगले गॉड होते, ते जेव्हा प्रकाश पाठवायचा प्रयत्न करत होते तर तो आतमध्ये जाऊ शकत नव्हता. पण प्रकाशाचे जे मास्टर होते त्यांनी खूप वाट बघितली. त्यांच्यामध्ये खूप पेशन्स होते. जे खरे मास्टर होते त्यांनी पिरियड ऑफ रेस्ट घेऊन, म्हणजे थांबले ते, वाट बघत थांबले की कोणता तरी असा काळ येईल की आपण हे काम करू. जसं हा, परत त्यांनी मग काम करायला त्याच्यानंतर हळूहळू सुरुवात केली. अभ्यास केला की लाईटला पृथ्वीवर इन्सर्ट करण्याची कोणती योग्य वेळ आहे, ते म्हणतात. त्याच्यासाठी अभ्यास केला, थांबले, पेशन्स ठेवला त्यांनी. तर आता ती वेळ आली आहे. 1,44,000 लाईट वर्कर पृथ्वीवर काम करतायत, हे आपण मागच्या वेळेस बघितलं. त्यांची प्रत्येकाची आपली स्वतःची एक स्पेशालिटी आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. लाईट स्प्रेड करायची म्हणा, किंवा जे काही ज्ञान द्यायची, ती वेगळी वेगळी आहे. जसं की एक शिक्षक असतं, शिक्षकाचाच एक प्रकार आपण त्याला म्हणू शकतो. प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची एक वेगळी पद्धत असते. म्हणजे समजा मॅथ्सचे कोणी टीचर आहे, मॅथ्सचे टीचर, 3-4 टीचर आहे, तर तिन्ही चारही टीचर्सची पद्धत वेगळी वेगळी असेल. तर त्यांचं म्हणणं आहे, कोणी प्रतीकांद्वारे शिकवतं, म्हणजे काही आपल्याला प्रतीक दाखवतात त्याच्याद्वारे. कोणी आकृत्या शिकवतं, आकृत्यांच्या द्वारे आपल्याला समजून सांगतं. कोणी एक्झाम्पल देऊन सांगतं. कोणी गेस्टला आणून समजून सांगण्याचा प्रयत्न करतं. तर कोणी प्रोजेक्टर वरती वगैरे तुम्हाला पिक्चर दाखवून वगैरे असं करतात. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. तसेच हे प्रत्येक मास्टर स्वतःच्या फ्रिक्वेन्सीद्वारे लाईट सेंड करतायत. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक जण जे मदत करायला आले ते त्यांच्या फ्रिक्वेन्सी प्रमाणे आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे करतायत. या लाईट लँग्वेजच्या थ्रू, आता लाईट लँग्वेज काय असते म्हणतात, किरण म्हणतात की अशा प्रकारचे सील, म्हणजे ठप्पा जो असतो ना, शिक्कामोर्तब बसतो, जेव्हा तुमच्या वर होईल, हा शिक्कामोर्तब होईल, तर तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार की त्यावेळी काय घडेल. जेव्हा तुमच्यावर हे कार्याचा ठप्पा पडेल, म्हणजे एखादं काही बिल पास करायचं, काय करायचं, तर तो एक शिक्कामोर्तब असतो त्याप्रमाणे. वाट बघून योग्य वेळी या मास्टरनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवेश करायला सुरुवात केली. मग थांबले आणि मग त्यांनी प्रवेश करायला सुरुवात केली पृथ्वीवरती. आपल्यावर इथल्या विद्युत तरंगांमध्ये बदल, आपल्या मध्ये आणि सगळ्या ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये तरंगांमध्ये बदल केला व आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचवायला मदत केली. तर ती आपल्याला समजलंच. या लाईट लँग्वेजच्या द्वारे ही भाषा काय आहे, तर ही एक अशी फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे तरंगच आहे ते एक प्रकारचे. म्हणजे लिहू पण शकतो तिला आपण, आणि वेगवेगळे शेप्स पण असतात त्याच्यामध्ये, आणि त्यांची एक वेगळ्या प्रकारची पद्धत असते लिहिण्याची, आणि काही विशिष्ट साऊंड्स पण असतात, ध्वनी पण असतात त्याच्यामध्ये त्यांचे. तर हे सगळं मास्टर या भाषेच्या माध्यमातून काय करायचा प्रयत्न करतायत असं ते विचारतात. म्हणजे काय केलं बुवा त्यांनी या भाषेच्या माध्यमातून. तर लाईट लँग्वेज एक डायरेक्ट ट्रान्समिशन आहे. डायरेक्ट ट्रान्समिशन म्हणजे थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, पुढे तुम्हाला पाठवण्यासाठी ते ट्रान्समिशन आहे, म्हणजे संसर्ग. जसा की आपण ट्रान्समिट करतो एखादी गोष्ट, तर ते डायरेक्ट ट्रान्समिशन आहे ही लाईट लँग्वेज. म्हणजे आपण बोललो तर समोरच्या पर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन पोहोचली. ती लँग्वेज जर आपण बोललो, समजा एखादा लाईट लँग्वेजचा मास्टर आहे आणि तो तुम्हाला त्या भाषेमध्ये काही समजून सांगतो, तर ती डायरेक्ट तुमच्यामध्ये ट्रान्सफर होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्याला ट्रान्समिशन असं एक शब्द वापरलाय. आणि हायली कॉन्सन्ट्रेटेड आहे, म्हणजे खूप उच्च प्रकारची एकाग्रता, मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन साठी ती लागते, ती तुमच्यामध्ये येईल असते म्हणतात. या लाईट लँग्वेजद्वारे मानव प्राण्यापर्यंत ही हे सगळे इन्फॉर्मेशन पोहोचवली जातात. लिडन सांगतात की प्रत्येक शेप जो असतो, म्हणजे आकार, आपली एक एनर्जी असते त्या प्रत्येक शेपची. हे सगळं आपण शिकलोय बरं का, आता मॅडमने जे शिकवलंय त्याच्यामधलंच सगळं आहे. त्याच्या प्रत्येक अँगलची एक पूर्ण वेगळी एनर्जी असते, म्हणजे शेपची पण वेगळी असते, आणि त्याच्या प्रत्येक कोनांची अँगल जे दिलेले आहेत त्याची पण वेगळी एनर्जी असते. जसे आपल्या प्राचीन मंदिरांचे जे घुमट होते, त्याचा आकार विशिष्ट प्रकारचा का असतो, त्याचं कारण हे की जे स्ट्रक्चर, जी रचना केलेली आहे त्याची, किंवा शेप दिलेला आहे त्याला, त्याची एक विशिष्ट एनर्जी असते.
त्यांचे जे अँगल्स असतात त्याची पण एक विशिष्ट एनर्जी असं त्यांनी सांगितलं. ज्योतिषशास्त्रात त्याचे महत्व आहे. कोणत्या कोणत्या अँगलमध्ये खूप एनर्जी असते, तर आपण तिथे बसू शकत नाही, कारण की आपल्याला खूप अनकम्फर्टेबल फील होतं जर तुम्ही त्या एनर्जी मध्ये बसले तर. आपली जी आता सध्या फ्लॅट सिस्टीम मध्ये लोक राहतात, आपली जी फ्लॅट सिस्टीमचे जे घरं आहेत आता, ते मॅच बॉक्स सारखे चौकोन चौकोन चौकोन, जसं बिल्डिंग जर तुम्ही बघाल तर चौकोन चौकोनच असते अशी, तर त्याला मॅच बॉक्स सारखे असं म्हणतात. एकमेकांवर ठेवल्यासारखे असे आपल्याला दिसतात. असे काही शेप आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला अजिबात माहिती नाही, त्यांचे नाव पण आपल्याला माहिती नाही, तर ते आता सांगतात पुढे. आताच्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या शेपच्या घरांमध्ये लोक राहायला लागतील. त्याच्यानंतर ते म्हणतात की प्लेडीज म्हणजे हे कृत्तिका नक्षत्र जे आहे, जे प्लेडियन्स आपल्याला आता गाईड करत आहे या पुस्तकाच्या द्वारे, ते जिथे राहतात त्या नक्षत्रावरती, तिथे वेगवेगळ्या आकाराची घरं आहेत असं ते सांगतात. पहा आता आपल्याला माहिती पडते, आपण कधी विचार करू शकतो का की असे पण घरं असू शकतील. तिथे लोक राहतात, म्हणजे चौकोन, आयात वगैरे पर्टिक्युलर नाही, पण कसे, जसे पिरॅमिड शेप असतात तसे. आपल्या मनात असे प्रश्न कधी येतात का? का नाही येत? कारण आपल्याला माइंडला स्लेवच करून ठेवलं, म्हणजे गुलामगिरीमध्येच आपण आहे. जसं सांगितलं तसं वागायचं, प्रश्न विचारायचेच नाही की हे का, आपण असं का राहतो इथे, का आहे असे आकार, का आहे, काहीच आपण विचारत नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला स्लेव, गुलाम बनवून ठेवलेलं आहे. जे आहे त्याला हो म्हणायचं फक्त. यातून आपल्याला आता बाहेर निघायचं असं ते म्हणतात. आपण प्रश्न विचारायलाच हवे, प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडायलाच हवं की असं का. आपण इतके प्रोग्राम केलेलो आहोत, म्हणजे प्लॅन पूर्वक आपल्याला प्रोग्रामिंग दिलेलं आहे आपल्या शरीरात, मेंदूमध्ये इन्सर्ट करून ठेवलेलं आहे की असं म्हणजे तुम्ही असंच राहायला पाहिजे, की आपण अशा प्रकारच्या घरांमध्ये का राहतो कधीच नाही विचारत. काही वेगळ्या आकारांच्या घरांमध्ये आपण का नाही राहत हे प्रश्न कधी पडतच नाही. पण आता बऱ्याच लोकांनी पिरॅमिड सारखे घर बांधायला सुरुवात केली आहे, त्यामुळे पिरॅमिडची एनर्जी आपल्याला मिळते. आपण फक्त, आपण घर बांधताना काय करतो, शोवर जातो, फक्त शोवर फोकस करतो, म्हणजे मुख्य ऊर्जा कुठून घरात येईल इकडे आपलं कधीच लक्ष नसतं. पण आता लोक अवेअर झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी बघायला लागल्यात, जसं की वास्तुशास्त्रज्ञ ज्योतिषांना विचारून की घराचा प्लॅन कसा करायचा, कुठे काय राहील, बरेच लोक आता त्याच्यामध्ये गेलेले आहेत. आता लाईट लँग्वेजचा काळ आलेला आहे, पवित्र ज्ञान ग्रहणाची वेळ आली आहे असं ते म्हणतात. पिरॅमिडला पवित्र सॅक्रेड जॉमेट्रिक असं म्हणतात. ज्यामितीय म्हणतो त्याला मराठीमध्ये, जॉमेट्रिकल शेप्स असं. कारण पिरॅमिड एक जबरदस्त शेप आहे. कसा आहे? कॉन्शियसनेस, जिथे चैतन्य खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यामध्ये प्रवेश करू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. एक हाय एनर्जी स्ट्रक्चर तर आहेच, तो ब्रह्मांडातून ऊर्जा ओढून घेऊन ती सगळीकडे पसरतो. आपल्याला माहिती पिरॅमिडचं जे टोक आहे वरचं, ती ब्रह्मांडातनं पूर्ण एनर्जी खेचतं. म्हणून मॅडम का बरं इतकी तळमळ करता की तुम्ही या पिरॅमिड मध्ये, म्हणजे तुम्हाला सगळं जे हवंय ते मिळेल. तर त्याच्यासाठी हे सगळं. आपण एक डॉमिनो इफेक्ट चेन आहोत, म्हणजे जसं आपल्याला समोर दाखवलं जातं आपण तसं बघत असतो. आपली ऊर्जा आता वाढली पाहिजे आणि आपण ती सगळ्यांमध्ये स्प्रेड करायची आहे. जे आपण देतो ते वाढत जातं. पहा प्रत्येक वाक्य मंगल मॅडमचं आहे. मी जेव्हा हे लिहित होती ना त्यावेळेस मला त्यांचीच आठवण येत होती की तुम्ही जेव्हा द्यायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला तितकंच मिळेल. प्लिडियन सांगतात हे आकार तुमच्या शरीरात इम्प्लांट केलेले असतात, जॉमेट्रिकल शेप्स. याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे व या शेपमध्ये आपल्यासाठी मेसेजेस आणि कोड्स आहेत. कसे शेप आपल्यात इम्प्लांट केलेले असतात? कधी कधी आपण एखाद्या पर्टिक्युलर शेप कडे अट्रॅक्ट होतो. का होतो? कारण आपल्या शरीरात त्या शेपचे रोपण केलेले आहे, इम्प्लांट केलेलं आहे, केलेलं असतं. सर्कल, ट्रँगल, स्क्वेअर सगळे आपल्याला माहिती. आता जर असे असेल तर तुम्ही नोटीस करायला सुरुवात करा, तुम्हाला विशिष्ट शेप का आवडतो. कधी कधी आपल्याला गोल राऊंडच का आवडतो, स्क्वेअरच का आवडतो, डिझाईन काढताना म्हणा, कोणतंही आर्ट किंवा काही करताना, किंवा घरातही काही स्त्रिया स्वयंपाक करताना पण जे काही डेकोरेट करतात ते विशिष्ट शेप मध्ये पण करतात. तर मग तेच का आवडतं? कारण त्याच्याशी तुमचे कनेक्शन आहे असं ते म्हणतात. क्लिडन सांगतात की बऱ्याच लोकांना सर्कलचं जास्त अट्रॅक्शन असतं. साधारण बऱ्याच लोकांना सर्कल, रांगोळी पण जनरली बऱ्याच बाया काय करतात, गोल गोलनेच जास्ती काढतात. हा एक शेप ऑफ कम्प्लिशन आहे.
जिथून सुरुवात होते तिथे फिरून येतो. सर्कलची गोष्ट सांगते. सुरुवात केली गोल राऊंड, आपल्याला माहिती आहे, शेवट पण तिथे होतो असं त्यांचं म्हणणं. फिरून येतो. आपलं जीवन जीवन पण तसंच आहे. जसे जन्म होतो, बालपण, तरुणपण, प्रौढ, वृद्ध, त्याच स्टेजला आपण परत येतो. जसं आपण जनरल बोलताना पण म्हणतो की लहान मुलांसारखेच म्हातारे लोक होऊन जातात, तशा टाईपच आहे. जीवनचक्र वर्तुळच म्हणतात आपण त्याला म्हणतो. हा प्राथमिक आकार आहे, हा सुरुवातीचा आकार आहे. त्यानंतर ट्रँगल, मग त्रिकोण आहे. पॅरलल लाईन आपण मग म्हणतो, ते पण आपल्यामध्ये इम्प्लांट केलेलं असू शकतं असं ते म्हणतात. लहानपणापासून जर एखादा शेप अट्रॅक्ट करत असेल किंवा जॉमेट्री विषयामध्ये तुम्ही जर खूप हुशार असाल, तर आपल्या शरीरात हे शेप इम्प्लांट केलेले आहे, रोखलेले आहे, असं असं लक्षात ठेवा. ज्यांना याचं अट्रॅक्शन असेल, म्हणजे याच्यावरनं तुम्ही समजू शकता. आता पिरॅमिड एनर्जी ग्रहण करण्याची वेळ आली आहे. खूप लोकांनी पिरॅमिड बनवले, ज्यांनी नाही बनवले त्यांनी लावून घेतले वरती पिरॅमिड वेगळ्या वेगळ्या आकारांचे. अजून ते सांगतात की अजून काही शेप आहेत, जसे स्पायरल, स्प्रिंग सारखा आकार, स्पायरल शेप असतो. हा आकार जसे आपण आत आहोत तसे आपण बाहेर बाहेर पण आहोत, हे रिप्रेझेंट करतो, म्हणजे प्रस्तुत करतो. म्हणजे जसं आपण आतमध्ये आहोत तशाच टाईपने बाहेर आहोत. म्हणजे स्प्रिंगचा आकार कसा एकसारखाच असतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत, स्पायरल जे आपण म्हणतो. म्हणजेच काय झालं, वाक्य आपण काल घेतलं होतं, मॅडम पण सांगता, पिंडी ते ब्रह्मांडी. तर हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की शेप हा जो आहे, हा शेप स्पिरिच्युअल डायमेन्शनला एक्सप्रेस करत असतो, हे लक्षात ठेवायचं कधी पण. याला आपण निसर्गात सुद्धा बघू शकतो, शंखांच्या आकारामध्ये. असा असा असतो ना शंख सुरुवातीला. फुलं पण अशा टाईपची काही असतात. त्यांचं म्हणणं आहे की निसर्गात पण असे आकार असतात, पण आपण अवेअर नसल्यामुळे आपल्याला ते समजत नाही. उमलताना जेव्हा बघा तुम्ही विशिष्ट पद्धतीने, या शेपमध्ये तुमचे स्वतःचे ज्ञान रिप्रेझेंट करू शकता. यानंतर ते म्हणतात मर्कबा बद्दल ते सांगतात. म्हणजे दोन पिरॅमिड, एक उलट व एक सरळ, एकात एक 5 साईडने असतात. हा आपले पूर्ण पोटेन्शियल, पूर्ण जे अव्यक्त आपल्या आतमध्ये आहे, तर ते त्याच्या आतमध्ये असतं ते. आता आपल्याला खूप बंधनं, लिमिटेशन आहेत. आपण उडू नाही शकत, पाण्याखाली आपण श्वास नाही घेऊ शकत. आपण जेव्हा कोणत्याच लिमिटेशन्सला बिलीव्ह नाही करत, तशाच रियालिटीला आपण क्रिएट करू शकतो. म्हणजे कसं आहे, त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला लिमिटेशन्स आहे, आपण उडू शकतो का नाही, किंवा आपण पाण्याखाली, म्हणजे जसं मासे फिरत असतात किंवा जे जलचर प्राणी असतात, आपण तसं करू शकतो का नाही. तर जे तुम्ही बिलीव्ह कराल तेच तुम्ही क्रिएट कराल. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की नाही मग मी उडू शकतो, तर उडू पण शकतो मग तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपलं पूर्ण पोटेन्शियल कोणत्याच लिमिटेशनला न मानणारा आहे. आपलं जे पोटेन्शियल आहे, मुख्य जे आहे आतमधलं पूर्ण पोटेन्शियल जे म्हणतो आपण, तर त्याला काय म्हणतात की कोणत्याच लिमिटेशनला मानत नाही. म्हणजे म्हातारं जरी झालं तरी मी सायकलने इतक्या लांबपर्यंत सायकल चालवू शकतो, म्हातारं झाल्यावर इतकं वॉकिंग करू शकतो, इतकं ड्रॉइंग, डान्स, डान्स मास्टर काही काही तुम्ही बघाल ना, किंवा गाणे म्हणणारे वयस्कर वयस्कर लोक इतकं सुंदर म्हणतात की ते म्हातारपणाला मग जमलतं कुठे की मी आता म्हातारं झालंय, मग मला खोकलाच होईल, मग मी म्हणूच नाही शकणार, असं नसतं ते. तर त्यांचं म्हणणं आहे की हे पण तुमचं बिलीवच आहे. पण तेव्हाच की आपण जेव्हा लिमिटेशन नावाची कोणतीच गोष्ट नसते यावर फर्म असावी. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की कोणतेच लिमिटेशन आपल्याला नाही आहेत, आणि ही अशी काही गोष्ट आहे, हे याच्यावर तुम्ही पक्के ठाम राहा, तुमचं मत आणि बिलीफ सिस्टीम बदलून टाका. तेव्हा आपण मर्कबाला अट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे मर्कबा किती हायर लेवलचा विचार करा. आणि मॅडमने आपल्याला, ज्यांना बऱ्याच जणांना बक्षीस पण दिलं मॅडमने, मर्कबा यंत्र. तर हे कसं आहे, तुमचे लिमिटेशन्स जे आहे तर ते तुम्ही तोडू शकता त्याच्याद्वारे, आणि त्यावेळेसच तुम्ही त्याला कनेक्ट होऊ शकता. की तुम्ही जेव्हा या सगळ्या बिलीफ तोडायला तयार असता, तेव्हा तुम्ही त्याला अट्रॅक्ट करता. आपण बिलीफ सिस्टीमच्या बियॉन्ड जाऊ शकतो. त्यावेळी हायर बिंग आपल्याला आपल्या आत मर्कबाला इन्सर्ट करतात. म्हणजे सगळ्या बिलीफ सिस्टीम तोडून जेव्हा तुम्ही हायर लेवलला सुरुवात करता पुढे जायला, तेव्हा ते जे हायर बिंग्स असतात ते आपल्यामध्ये मर्कबाला इन्सर्ट करतात. ऍक्च्युली मर्कबा आपल्यामध्ये आहेच, मॅडमने पण सांगितलंय की वरचा भाग म्हणजे तो वरचा ट्रँगल आणि खालचा भाग. मर्कबामुळे आपण प्लॅनेट, ग्रहाच्या बाहेर पण संचार करू शकतो. पण तेवढा आपला विश्वास पाहिजे त्याच्यावरती. एकाच वेळी पृथ्वीवर पण आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मर्कबा मध्ये आपण प्रवेश
प्रवास करू शकतो. त्यामुळे मेडिटेशन मध्ये स्पायरलला व्हिज्युअलाइज करा. पहा यांनी किती छान सांगितलं की जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तर स्पायरल शेपला तुम्ही व्हिज्युअलाइज करा. आता व्हिज्युअलायझेशन आपण शिकलेलो आहोत. प्लिडियन सांगतात की टॉर्नेडोचा पण आकार स्पायरल शेपमध्ये आहे. बर्मुडा ट्रायंगल मध्ये पण खूप वेगवेगळ्या घटना घडतात. शाळेत असताना आपण एक किचकट विषय म्हणून आपण जॉमेट्रीचा अभ्यास केला, पण अजून क्रॉप सर्कल म्हणून सुद्धा आहेत. आता हे क्रॉप सर्कल आपण मध्ये ऐकलं होतं. आपल्याला अमृता मॅडमने आणि मंगल मॅडमने दोघींनी सांगितलं असतं की क्रॉप सर्कल काय आहे. बहुतेक ते लोक पेंटिंगही करणार होते त्याच्याबद्दल. खूप सारे डिझाईन क्रॉप सर्कलचे बऱ्याच मास्टरनी ड्रॉ केलेले आहेत. हे म्हणजे एका पर्टिक्युलर वर्तुळात शेतीची पेरणी, वर्तुळामध्ये शेतीची पेरणी करायची, किंवा आपोआप एकाच वर्तुळात डायरेक्शन मध्ये जे पेरलेलं असतं किंवा जे झाडं उगवले असतात तर ते आपल्याला दिसतात की ते वाकले त्याच साईडला, एकाच साईडला सगळे वाकलेले आहेत. हे काय असतात, यांचा हेतू पर्पज काय आहे असं त्यांनी म्हटलं. पहिले सगळ्यांनी असा विचार केला की एक स्पेसशिप येऊन हे बनवून जातं. म्हणजे स्पेसशिपला आपण काय म्हणतो, हे येतात ना, एलियन्स त्याच्याद्वारे येतात, आपण म्हणतो स्पेसशिप द्वारे. तर ती अशी स्पेसशिप आली आणि तिने हे सर्कल बनवून गेलं असं पूर्वीला लोक म्हणायला लागले. पण असे नसते. प्लेडियन म्हणतात की एखाद्या वेळी असे आपण एखाद्या वेळेस होऊ शकतं, पण हे फ्रिक्वेन्सीज आहेत, या पण तरंगच आहेत. ते आपले काम कुठूनही करू शकतात. कधी कधी रिकाम्या जमिनीवर पण एखादे वर्तुळ आपोआप बनतं. हा, तबकडी बरोबर. पण इतके परफेक्ट मनुष्य नाही बनवू शकत, की इतकं सुंदर त्याचं डिझाईन आणि इतकं परफेक्ट असतं की सामान्य माणसं हे बनवू नाही शकत असं ते म्हणतात. समजा मक्याच्या कणिसाच्या शेतात हे आपोआप क्रॉप सर्कल तयार झाले समजा, पण एकही कणसाला नुकसान न होता ते तयार झालं, तर मग हे मनुष्य प्राण्याचं काम नाहीये असं त्यांचं म्हणणं. कारण मनुष्य जेव्हा असं काही करायला जाईल तर थोडंफार नुकसान होईलच आहे तुमच्या प्लांटचं किंवा कणसांचं. इथे आपलं लॉजिक माइंड तुम्हाला बंद करायचं आहे. जनरली युके मध्ये आणि युरोपमध्ये ह्या गोष्टी जास्ती प्रमाणात आढळल्या आहे क्रॉप सर्कल. त्याचे पण एक महत्वाचे कारण होते की युकेचे लोक लॉजिकल माइंडेड आहे. तर जेव्हा हे असं कसं झालं, हे जेव्हा त्यांच्या डोक्यात आलं, तर हे जर नाही समजलं तर आपलं कॉन्शियस एक्सपांड होतं. तर त्यांचं कॉन्शियसनेस एक्सपांड करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये क्रॉप सर्कल युके आणि युरोपमध्ये तयार करण्यात आले. म्हणजे अशा टाईपने वरती सांगितलं तसं. आपण खूप पुढे जातो व विचार करायला लागतो की हे कसं झालं. म्हणजे तर्क वितर्क आपलं डोकं असतं, त्या लोकांचं खूप जास्ती असतं. आणि तुमच्या विचारांमध्ये शिफ्टिंग यायला लागतं की हे का झालं, कसं झालं, काय झालं. तर हे सगळ्या शेपचे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. याच्यात सगळ्या शेपचं कॉन्ट्रीब्युशन असं ते म्हणतात की आपल्याला एक नवीन दिशेला घेऊन जाण्याचा तो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. हे सांगायचं की ह्युमन पोटेन्शियल अनलिमिटेड आहे. त्याला मिळवण्यासाठी सतत ओपन राहायला पाहिजे, तयार राहायचं आहे. बिलीफ सिस्टीम तोडायची आहे, त्यासाठी महत्वाची आहे बिलीफ सिस्टीम तोडणं. पण जेव्हा तुम्हाला वाटेल की हे आपल्या कामाचे नाही, ड्रॉप करायचं त्याला. आपल्याला नाही आपल्या कामाचं तर ते ड्रॉप करावं. तिथे एक नवीन बिलीफ सिस्टीम, जास्त एम्पॉवरिंग सिस्टीम आपल्या जीवनामध्ये येईल. म्हणजे हे काम आपण करू नाही शकत, कंटाळा येतो, आवडत नाही, इच्छेच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही हे कार्य करता, तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की ते सिस्टीम ड्रॉप करा आणि नवीन सिस्टीम बिलीफ तुम्ही तयार करा, स्वतःची एम्पॉवरिंग, म्हणजे पूर्ण अशी सशक्त अशी. तर आता 18, 19 आणि 20 हे 3 चॅप्टर उद्या घेऊ. एक चॅप्टर आपल्याला याच्यातला अगदी थोडक्यात घ्यायचा आहे आणि 21 आणि 22 सोमवारी घेतात आपण, ध्यान करू. तर हे असे महत्वाचे चॅप्टर होते हे दोन, ते जरा डिटेल मध्ये घेतले. हा, धन्यवाद मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही. चला, हो. सर्वांनी पाणी प्या, वर्टेक्स करून घ्या हो. आणि ध्यान